नमस्कार. आज आपण लोकशाही समाजवाद भाग 2 अभ्यासणार आहोत. तर सुरुवात करूयात आपण पार्ट 2 ला. तर त्यामध्ये सर्वात पहिले आपण बघणार आहोत आचार्य जावडेकर. आचार्य जावडेकर सत्याग्रही समाजवाद. सत्याग्रही समाजवाद इसवी सन 1894 ते 1995 दरम्यान 55 दरम्यान. बघा, आचार्य शंकर दत्तात्रय जावडेकर हे आधुनिक भारतातील राजकीय विचारवंत किंवा राज्यशासन म्हणून सर्वांना माहीतच आहेत. आधुनिक भारत, आधुनिक राज्यमीमांसा, गांधीवाद, समाजवाद आणि सर्वोदय इत्यादी पुस्तकांचं लेखन हे यांनीच केलेलं आहे. जावडेकरांनी गांधीवाद व समाजवाद या दोन विचारसरणींचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. हा नवा विचार सत्याग्रही समाजवाद म्हणून ओळखला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात समाजवादी विचार मांडले गेले. याआधी आपण नेहरूंनी मांडलेले समाजवादाची माहिती घेतली. काँग्रेसमध्ये असणाऱ्या तसेच समाजवादी पक्षाने मांडलेल्या समाजवादी विचारांशी अनुकूल असा जावडेकरांचा समाजवादी विचार होता. परंतु त्या समाजवादापेक्षा जावडेकरांचा समाजवाद हा वेगळाच होता. जावडेकरांनी समाजवादी विचारांमध्ये भर घातलेली त्यांच्या समाजवादाला सत्याग्रही समाजवाद असं देखील म्हटलेलं आहे. 1920च्या सुमारास त्यांच्यावर समाजवादाचा प्रभाव पडला. परंतु नंतरच्या काळात त्यांचा कल मार्क्सवादाकडे झुकला आणि तरी देखील भारतातील समाजवाद हा सत्याग्रही स्वरूपाचा असेल व तो तसाच असावा या विचारांवर त्यांनी जास्त भर दिला. सत्याग्रही समाजवादानेच खरा समाजवाद भारतात प्रस्थापित होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला होता. जावडेकरांच्या विचारांवर गांधीजींचा प्रभाव दिसून येतो. 1926च्या सुमारास त्यांनी मार्क्सवादाचा अभ्यास केला. परंतु मार्क्स व गांधी दोघांचाही अभ्यास केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की कोणताही एक विचार स्वीकारणं पूर्णपणे चुकीचं ठरेल. त्यामुळे त्यांनी मार्क्सवाद व गांधीवाद या दोन्ही तत्वज्ञानातील समान सूत्रे घेऊन अभ्यास केला. कोणत्याही एका विचारवंताचं शिष्यत्व पत्करून अभ्यास करण्याकडे त्यांचा कल नव्हता. त्यांच्यावर कोणाकोणाचा प्रभाव पडला हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी धर्म मार्गावरील माझे बाटाडे नावाचा लेख लिहिला. गांधीवाद व मार्क्सवाद यांचा समन्वय करताना जावडेकरांनी हे देखील स्पष्ट केलेलं होतं की समाजवाद निर्माण होण्याची काही एक रीतच नसणार. भारतात समाजवाद स्थापन होईल तो सत्याग्रही वृत्तीतून. तर त्या सत्याग्रही समाजवादाचं स्वरूप बघू आता आपण. सत्याग्रही समाजवादाचे स्वरूप बघा, सत्याग्रही समाजवाद हा समाजवादाचे कार्यक्रम अहिंसक मार्गाने राबविण्यावर भर देतो. सत्याग्रही समाजवादातील क्रांती ही हिंसक क्रांती नाही. आचार्यांच्या मते क्रांती घडवून आणताना सत्याग्रह, अहिंसा, असहकार, सविनय कायदेभंग या मार्गांचा वापर केला जाईल आणि त्यातूनच समाजवाद साधला जाईल. तर यामध्ये बघा, सर्वात पहिलं काय आहे? लोकशाही समाजवादाहून भिन्न. लोकशाही समाजवादाहून भिन्न. बघा, सत्याग्रही समाजवाद, लोकशाही समाजवाद हे एकच नाहीत. सत्याग्रही समाजवाद हा लोकशाही समाजवादापेक्षा वेगळा आहे. केवळ कायदेशीर मार्गाने समाजवाद साधता येईल असं जावडेकरांचं मत नाही. मात्र लोकशाही समाजवाद हा कायदेशीर मार्गावर भर देतो. सत्याग्रही समाजवादाचे विचार मांडताना बघा, जावडेकरांवर गांधीजींचा खूप प्रभाव दिसून येतो. भारतीय समाजवाद्यांवर गांधीजींचा प्रभाव
त्या काळी दिसून येत होता. समाजवादी लोक समाजवादाच्या लढ्यासाठी गांधीजींचा मार्ग स्वीकारत होते आणि त्यामुळेच आर्थिक बदल घडून येतील असे जावडेकरांना देखील वाटत होते. जावडेकरांनी जरी त्याला संमती दर्शवली असली तरी बघा प्रत्यक्षात लोकशाही समाजवाद व सत्याग्रही समाजवाद हे एकमेकांपेक्षा भिन्नच आहेत. लोकशाही समाजवाद हा राज्यसंस्थेच्या मदतीने समाजवाद निर्माण करण्यावर भर देतो आणि त्या उलट सत्याग्रही समाजवादाचा मात्र राजसंस्थेच्या मदतीला विरोध आहे. राजसंस्थेच्या मदतीने कधीही समाजवाद स्थापन होणे शक्य नाही, कारण राजसंस्था ही प्रामुख्याने दंडाची किंवा दमनाची यंत्रणा असते. समाजवाद आणायचा असेल तर तो बघा जनतेच्या मार्फतच आणता येईल. जनतेला सहभागी करून घेऊनच समाजवादी समाज रचना निर्माण करायची असा जावडेकरांचा आग्रह होता. त्यानंतर बघा त्यांनी व्यक्ती स्वातंत्र्यावर देखील भर दिलेला होता. व्यक्ती स्वातंत्र्यावर भर. जावडेकरांच्या मते सत्याग्रही समाज रचनेमध्ये व्यक्तिवादाला स्थान आहे. व्यक्तिवादाला स्थान असलं तरी व्यक्तीला अन्याय करण्याचा हक्क नसतो. औद्योगिक क्रांतीनंतर उद्योगधंद्यांचे प्रमाण वाढले, यांत्रिक कारखाने निर्माण झाले, त्यामध्ये उत्पादन सामुदायिकरित्या होत होते, परंतु निर्माण होणाऱ्या मालावर मात्र वैयक्तिक मालकी स्थापन होऊ लागली. वैयक्तिक मालकी या संकल्पनेला बघा जावडेकरांचा विरोध होता. उत्पादनावर सामायिक मालकी हवी, कारखान्यांवर भांडवलदारांची वैयक्तिक मालकी किंवा स्वामित्व, आर्थिक संबंधांमध्ये असणारी अनिर्बंध स्पर्धा याला त्यांचा विरोध होता. त्यानंतर पुढे बघूयात आता कारखान्यांची मालकी कोणाकडे. कारखान्यांची मालकी कोणाकडे. कारखाने ही श्रीमंत लोकांची मालमत्ता नव्हे, समाजातील उत्पादनाचे सार्वजनिक कार्य योग्य प्रकारे चालू ठेवण्याची जबाबदारी ही श्रीमंत वर्गाकडे सोपवलेली असते, असं महात्मा गांधीजींनी म्हटलेलं आहे. हे कार्य योग्य प्रकारे होते की नाही हे पाहण्याची अंतिम जबाबदारी समाजाकडेच असली पाहिजे. म्हणजे कारखानदारांवर जशी ही जबाबदारी सोपवलेली आहे तशीच जबाबदारी कामगार वर्गाकडे देखील आहे आणि त्यामुळेच कारखानदारांबरोबरच कामगार वर्गाला देखील कारखान्यात हक्क दिले पाहिजे. कारखानदारांकडे कारखान्याची मालकी ही जर केवळ वारसा पद्धतीने आलेली असेल आणि त्यातून जर समाजाचे अहित होत असेल तर बघा त्याला सत्याग्रही तत्वज्ञानाचा विरोध आहे. कोणतेही श्रम न करता केवळ मालकी हक्कातून फायदा मिळवणं याला देखील सत्याग्रही तत्वज्ञानाचा विरोधच आहे. दुसऱ्यांच्या श्रमाचं मूल्य विनाश्रम उपटता येणं याला त्यांचा विरोध आहे. खासगी जमीनदारी, सावकारी किंवा कारखानदारी यांच्यामुळे जे अर्थार्जनाचे मार्ग निर्माण झाले आहेत ते जरी कायदेशीर असले तरी बघा ते समर्थनीय नाहीत, कारण दुसऱ्यांच्या श्रमाने उत्पन्न झालेल्या संपत्तीचा अंश स्वतः स्वीकारणे ही एका अर्थाने चोरीच आहे असं सत्याग्रही तत्वज्ञानाने म्हटलं आहे. त्यानंतर पुढ्यात आपण क्रांती आणि हिंसा याबाबतची त्यांची मतं बघूयात. उत्पादन साधनांची मालकी ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून ती जाताना त्यांना भरपाई कशी दिली जावी या संबंधीची माहिती देखील जावडेकरांनी दिलेली आहे. ज्या वर्गाने अनेक वर्ष अन्याय हक्क उपभोगले असतील अशा वर्गांना नुकसान भरपाई देण्यासाठी गरिबांवर भार टाकणे न्याय नाही. ज्यांच्यापासून भरपूर धन आहे त्यांच्यावर निर्धन वर्गाला न्याय मिळण्यासाठी अधिक बंधनं घालणे, त्यांचे हक्क मर्यादित करणे किंवा गरज पडल्यास ते नष्ट देखील करणे आणि क्वचित अजिबात मोबदला न देणे या सर्व गोष्टी लोकहिताकडे लक्ष देऊन कराव्यात. आणि असं करताना कोणावर देखील अन्याय होऊ नये, सूड उगवू नये
असं त्यांनी म्हटलेलं आहे. ज्यांचे हक्क या नवीन परिस्थितीत नष्ट होणार आहेत त्यांची काळजी समाजाने घेतली पाहिजे. ही काळजी हिंसात्मक क्रांतीत निश्चितच घेतली जाणार नाही. त्या उलट ती अहिंसात्मक क्रांतीत घेतली जाईल. हा खरा भेद सत्याग्रही तत्वज्ञान व सशस्त्र क्रांती यात आहे. हिंसेवर आधारित क्रांतीशास्त्र सत्याग्रही समाजवादाला अमान्य आहे. बळाच्या सहाय्याने प्रस्थापित झालेला समाजवाद जावडेकरांना मान्य नाही. जावडेकर सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणे व क्रांतीच्या विरोधकांना दडपून टाकणे या दोन्हीला विरोध करतात. पण त्यांचा विरोध केवळ तेवढ्या पुरताच नाही, तर समाज टिकवून ठेवण्यासाठी सक्ती, हिंसा किंवा बळाचा वापर कधीही उपयुक्त ठरत नाही असं ते सांगतात. त्यानंतर पुढे आता आपण बघूयात साधन शुचिता. साधन शुचिता जावडेकरांच्या मते राजकीय हिंसा ही भय निर्माण करते. अशा भयातून नवा समाज घडविता येत नाही. सत्याचा शोध देखील घेता येत नाही. त्यामुळेच क्रांती किंवा हिंसा अयोग्य असं ते मानतात. ध्येयाप्रमाणेच ते साधनाला देखील महत्त्व देतात. साधन शुद्ध असावं याबाबत ते ठाम आहेत. गांधीवादी भूमिकेचा त्यांनी या बाबतीत पाठपुरावा देखील केलेला आहे. आणि असं असून देखील पूर्णपणे अहिंसक किंवा बळाचा वापर केल्याशिवाय समाजवाद साधने अशक्य आहे याची आचार्यांना जाणीव होती. ज्यामुळे शोषण किंवा पिळवणूक होत आहे ते मार्ग कायद्याने बदलले पाहिजे आणि तसं करताना सक्ती अपरिहार्य असते हे जावडेकरांना मान्य आहे. त्यानंतर पुढे बघूयात क्रांतीला पर्याय. बघा, हिंसक क्रांतीला जावडेकरांनी विरोध केलेला आहे, पण काही प्रसंगी सक्तीला पर्याय नाही हे त्यांना मान्य होतं. बघा, त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की दुसऱ्याने श्रम करावेत आणि त्यांच्या श्रमातून निर्माण झालेली संपत्ती आपल्याला उपभोगता यावी ही वृत्ती म्हणजे चोरांची वृत्ती. ज्याप्रमाणे चोरांचा बंदोबस्त केला नाही तर स्वतः श्रम करून कोणी नवीन उत्पादन करणार नाही, तशीच परिस्थिती भांडवलशाही उत्पादन पद्धती चालू ठेवल्यास होईल असं जावडेकरांनी सांगितलं. अशा प्रकारे चोरीचा बंदोबस्त करण्यासाठी कायद्याची सक्ती ही करावी लागेल आणि त्यासाठी गरज पडल्यास कायदे बदलणे किंवा नवे निर्बंध घालणे हे देखील करता येईल असं त्यांनी म्हटलं. भांडवली उत्पादन पद्धतीत श्रमिकांच्या कष्टाचं फळ मालकांना कायद्याने प्राप्त होते आणि ही कायदेशीर चोरी कायद्यानेच बंद केली पाहिजे. तसेच आळस किंवा चैन यांना प्रोत्साहन देणारा धनसंचय असेल तर तो देखील कायद्याने बंद करावा. थोडक्यात जर चोरी टाळायची असेल तर समाजवादाचा स्वीकार केला पाहिजे किंवा सार्वजनिकरित्या उत्पादन केलं पाहिजे. वैयक्तिकरित्या उत्पादन करणं किंवा व्यवसाय, हस्तव्यवसाय यातून जे उत्पादन होईल तेवढ्यावर जर समाज संतुष्ट राहिला तर समाजवाद निर्माण करण्याची गरज ही भासणार नाही. परंतु त्यासाठी समाजाच्या गरजा कमी असाव्या लागतील. त्यासाठीच महात्मा गांधीजींनी साधी राहणी उच्च विचारसरणी अशी कल्पना मांडली. परंतु कोणत्याही समाज अशा प्रकारच्या उच्च आदर्श अवस्थेत पोहोचू शकणार नसल्यामुळे यांत्रिक पद्धतीने होणारं उत्पादन ही समाजाची एक गरज असेल. त्यासाठी समाजवाद स्वीकारला पाहिजे असं जावडेकरांनी म्हटलं आहे. उत्पादन साधने म्हणजेच जमिनी किंवा कारखाने ही साधने सार्वजनिक मालकीचे बनविणे हा प्रश्न कशा रीतीने सोडवावा याची देखील माहिती सांगितलेली आहे.
बघा, हा प्रश्न वर्ग युद्धाने न सोडवता समाजाच्या न्यायबुद्धीने सोडवला पाहिजे. त्यासाठी लोकशाही शासन पद्धतीचा आश्रय घेतला पाहिजे. सत्याग्रही समाजवादाची कल्पना स्पष्ट करताना जावडेकरांनी महात्मा गांधीजींच्या एका लेखाचा दाखला दिला. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की ज्यांना सत्य आणि अहिंसा यांची खरी उपासना करायची असेल त्यांनी समाजवादी बनलं पाहिजे, आणि ज्यांना खरा समाजवाद हवा असेल त्यांनी सत्याग्रही बनलं पाहिजे. समाजवाद हा न्याय स्थापन करणारा असला पाहिजे. सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने संबंध स्थापन केले पाहिजे. अन्यायाशी प्रत्येकाने असहकार करायला शिकलं पाहिजे. जनता जर संघटित झाली व भांडवलशाहीशी असहकार करू लागली तर तिला समाजवादाची स्थापना करण्यास कोणत्याही अत्याचाराची आवश्यकता उरणार नाही. समाजातील शेतकरी व कामगार एकत्र येतील. आपणच देशातील सर्व संपत्तीचे मालक आहोत असे घोषित करतील. म्हणजेच हिंसा किंवा द्वेष न करता त्यांना शेतकरी व कामगार यांचं राज्य स्थापन करता येईल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर पुढे बघूया भारतातली परिस्थिती. भारतातील परिस्थिती बघ, भारतात समाजवाद आणण्यासाठी क्रांती करावी लागेल का? अहिंसा पाळता येईल का? किंवा जर क्रांती करायची झाली तर ती कोणत्या प्रकारे होईल? अशा प्रश्नांची उत्तरं देताना जावडेकरांनी बघा सत्याग्रही समाजवाद अधिक स्पष्ट केला. भारतात समाजवादी क्रांती होणं शक्य आहे. अनेक पर्याय असू शकतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. समाजवादी कायदे हे जर कायदे मंडळाकडून मंजूर करून त्यांची अंमलबजावणी करून घेतली तर बघा त्या कायद्यांचं उल्लंघन करायची गरज भासणार नाही. परंतु हे जरी कायदेशीर मार्गाने घडत असलं तरी बघा जर लोकांचे मूलभूत हक्क हिरावून घेणारे जुलमी कायदे असतील तर त्या कायद्यांचं उल्लंघन करावंच लागेल. कायद्यांचं उल्लंघन करायचं झाल्यास ते मार्ग कोणते याचं स्पष्टीकरण देखील जावडेकरांनी दिलं आहे. आणि त्यासाठी त्यांनी 2 मार्ग सांगितले आहे. पहिला मार्ग म्हणजे बघा असहकाराचा आणि दुसरा आहे सशस्त्र क्रांतीचा. त्यातील असहकाराच्या मार्गाने समाजवादी क्रांती करावी अशी कल्पना त्यांनी मांडली. सशस्त्र क्रांतीला त्यांनी विरोध दर्शवला आहे, कारण अशी क्रांती समाजाला घातक असते. शिवाय सशस्त्र क्रांती केल्याने बघा हुकुमशाहीचा धोका देखील संपवतो. जर आपली लोकशाही धोक्यात येऊ द्यायची नसेल आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल तर बघा सत्याग्रहाचाच मार्ग स्वीकारला पाहिजे असं देखील जावडेकरांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे बघा शासन संस्थेची गरज. जे वर्गीय समाज रचना असते, जेथे वर्गीय समाज रचना असते तेथे बघा राजसंस्था अस्तित्वात राहणारच, हे जावडेकरांनी स्पष्ट केलेलं आहे. परंतु ती शासन संस्था समाजवादाच्या उद्दिष्टाला अधिकाधिक अनुकूल कशी बनवावी हे पाहिलं पाहिजे, आणि हे पाहणं महत्वाचं आहे असं ते मानतात. भांडवलशाहीमध्ये भांडवलदारांचे राजसंस्थेवर नियंत्रण असते. ते नियंत्रण हटवणे व कामगारांचं नियंत्रण निर्माण करणे हे झाल्याखेरीज कायदेशीर चोरी थांबवता येणार नाही असं जावडेकर मानतात. भांडवलशाही लोकशाहीच्या जागी समाजवादी लोकशाही निर्माण व्हायला हवी. समाजवादाचा नेटाने पुरस्कार करणे व सत्याग्रही चळवळ उभी करणे या 2 गोष्टींवर समाजवादी लोकशाही उभी राहते. येथे बघा राजसंस्थेवर सत्याग्रही व लोकशाही मार्गाने नियंत्रण ठेवता येते. जावडेकरांच्या मते राजसंस्था अस्तित्वात होती तोपर्यंत समाजात सक्ती राहणार होती. मात्र बघा श्रमिकांकडे सत्ता गेल्यावर सक्तीचा वापर संयमाने केला जाईल.
राजसंस्था व्यवस्थापनामध्ये सहभागी होती, त्यामुळे सक्तीचा वापर केला जातो आणि म्हणूनच सत्याग्रहींनी सत्तेमध्ये सहभागी होऊ नये. ह्या व्यक्तींनी सतत समाजापुढे अहिंसा व न्याय यांचा पुरस्कार केला पाहिजे. राजांनी समाजवाद स्वीकारल्यावरच याच व्यक्तींनी सत्तेचा अतिरेक किंवा अनाठायी वापर या गोष्टी टाळण्यासाठी प्रयत्न करावा. थोडक्यातच प्रस्थापित कायद्याची चौकट बदलण्यासाठी सत्ता किंवा राजसत्ता संस्था आवश्यक असते, परंतु ही अहिंसक मार्गामधला अडथळा असतो आणि त्यासाठी अहिंसा मान्य असणाऱ्यांकडे सत्तेचा ताबा यावा असे जावडेकर मानतात. जर बघा सत्याग्रहींनी पूर्णपणे सत्ता संन्यास घेतला तर ज्यांचा अहिंसेवर विश्वास नाही अशांच्या हाती सत्ता जाईल. म्हणूनच सत्तेचा अतिशय संयमाने व विधायक पद्धतीने वापर केला जावा असे जावडेकर म्हणतात. त्यानंतर पुढे आता आपण बघूयात रामराज्य. आचार्य जावडेकरांनी रामराज्याची कल्पना देखील स्पष्ट केलेली होती. रामराज्याला त्यांनी आत्मराज्य असं नाव दिलं. ज्या समाजात दंडशक्तीची गरज उरणार नाही असा समाज म्हणजे आत्मराज्य होय. ज्या समाजात राजदंड हा क्वचितच उपयोगात आणावा लागतो तो समाज प्रगत समाज असतो. असा दंडहीन समाज म्हणजेच अहिंसाधिष्ठित लोकशाही होय. आत्मराज्य हे एक ध्येय आहे. सत्याग्रही समाजवादी लोकशाही हे त्याचं मूर्त स्वरूप असतं. उत्पादन करताना शोषण होत असतं आणि शोषण थांबवायचं असेल तसेच व्यक्तीच्या प्रगतीत बाधा आणणारी राज्यसंस्था नियंत्रित ठेवायची असेल तर सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारावा लागेल असं जावडेकर मानायचे. जावडेकरांच्या मते सत्याग्रहांच्या आधारे संचय, शोषण व दंडशक्ती यांचा प्रतिकार करून आत्मराज्य स्थापन करता येईल. त्यांच्या मते बघा आत्मराज्य ही अंतिम अवस्था असेल आणि ही अवस्था प्राप्त होईपर्यंत समाजात संस्थात्मक किंवा औपचारिक संबंध राहणारच. फक्त त्यामध्ये शोषण किंवा दंडसत्तेचा वापर अतिरिक्त प्रमाणामध्ये राहू नये. ही अवस्था प्राप्त होण्यापूर्वी परिवर्तनाची गरज असेल. भांडवलशाही लोकशाहीकडून समाजवादी लोकशाहीकडे असं परिवर्तन होईल. तसंच बघा सामाजिक व आर्थिक क्षेत्रात भांडवली उत्पादन संबंध बदलणं हे देखील परिवर्तनच असेल. हिंसेला प्राप्त झालेले अपरिहार्य स्थान नष्ट करणे हे देखील परिवर्तनच आहे. या सर्व परिस्थितीमध्ये बघा बदल घडवून आणण्यासाठी व्यक्तीची मनोवृत्ती बदलावी लागेल. तसेच संस्थात्मक चौकट देखील बदलावी लागेल आणि त्यासाठी कमीत कमी बलाचा वापर करणे सत्याग्रही समाजात गृहीत धरलेला आहे. त्यानंतर पुढे आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संसदीय लोकशाही बघूयात. संसदीय लोकशाही 1891 ते 1955. बघा भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा वाटा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून प्रसिद्ध आहेत. आंबेडकरांचे वडील समाज सुधारणेसाठी व दलितांचा उद्धार करण्यासाठी प्रयत्न करत होते. तोच वारसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील पुढे चालू ठेवला. शिक्षण घेत असताना बाबासाहेबांना अनेक मानहानिकारक प्रसंगांना देखील तोंड द्यावं लागलं होतं. भारतीय समाज हा संपूर्णपणे विषमतेवर आधारलेला आहे, म्हणूनच ही परिस्थिती आली आणि त्यासाठी प्रथम विषमता नष्ट केली गेली पाहिजे हे लक्षात आल्यामुळे
त्यांनी विषमता नष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्र, राजकारण, इतिहास, तत्वज्ञान इत्यादी विषयांवर लिखाण केलं आहे. परंतु त्यांनी प्रामुख्याने जे लेखन केलं ते भारतातील सामाजिक व राजकीय घडामोडींच्या संदर्भातच. आंबेडकरांनी मुख्यतः मूकनायक व बहिष्कृत भारत या साप्ताहिकातून लेखन केलं आहे. त्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने दलितांचे प्रश्न मांडले. राजकीय व धार्मिक हक्क, शिक्षण प्रसार इत्यादी गोष्टी त्यांच्या लिखाणात प्रामुख्याने आढळतात. दलितांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जात होतं. त्यांना न्याय मिळत नव्हता. त्यांना न्याय, शिक्षण, रोजगार मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केलेली होती. आंबेडकरांना अनेक अनुयायी देखील मिळाले. त्यांच्या अनुयायांनी त्यांच्यावर खूप प्रेम देखील केले. त्यांचा अभ्यास जरी अनेक गटांनी केला असला तरी बघा, प्रत्यक्षात त्यांचे विचार सुभाषिताप्रमाणे वापरण्याची प्रवृत्ती त्यांच्या अनुयायांमध्ये दिसून येते. त्यांचे अभ्यासक त्यांचे वर्णन करताना केवळ दलितांचे उद्धारक, दलितांचे कैवारी, राज्यघटनेचे शिल्पकार असे करतात. परंतु आंबेडकरांनी बघा त्यापुढे जाऊन देखील अनेक विचार मांडलेले आहेत. त्यांनी राजकीय विचार तर मांडलेच, पण बघा त्याचबरोबर सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रात देखील त्यांनी विचार मांडलेले आहेत. विठ्ठल रामजी शिंदे, ज्योतिराव फुले इत्यादींप्रमाणेच त्यांनी सामाजिक क्षेत्रात देखील काम केलेलं आहे. परंतु आता जे आपण विचारवंत बघितले त्या विचारवंतांपेक्षा देखील एक वेगळी गोष्ट आंबेडकरांनी केली, ती म्हणजे संघटनेचं पाठबळ मिळवण्याचा प्रयत्न किंवा जनसंपर्क साधण्याचा प्रयत्न त्यांनी मोठ्या प्रमाणावर केला आणि त्यामुळेच त्यांचे विचार मार्गदर्शक ठरू लागले. त्यांचे लोकशाही संबंधीचे विचार बघूयात आपण आता. लोकशाही संबंधीचे विचार बघा, आंबेडकरांनी राष्ट्र व राष्ट्रवाद, धर्मांतर, स्वातंत्र्य, राजकीय व सामाजिक लोकशाही, संसदीय लोकशाही, समता, समाजवाद इत्यादी वेगवेगळ्या विषयांवर आपले विचार मांडलेले आढळतात. लोकशाहीमध्ये सर्व लोकांनी ऐक्यानं राहणं अपेक्षित असतं. जेथे लोकांच्या सांस्कृतिक दृष्टिकोनात तफावत असते तेथे बघा लोकशाही भावना रुजवणं अवघड असतं. हा विचार आंबेडकरांच्या लोकशाही विचारांमधील प्रमुख विचार आहे. भारतीय लोकशाहीमध्ये जाती जातींमधील भिन्नता, निरक्षरता व दारिद्र्य हे प्रमुख अडथळे आहेत. ते जोपर्यंत नष्ट होत नाहीत तोपर्यंत भारतात खऱ्या अर्थानं लोकशाही अस्तित्वात येऊ शकणार नाही. प्रत्येक देशात एक सत्ताधारी वर्ग असतो. त्याच्याच हाती सत्ता जाणे स्वाभाविक असेल तरी ते लोकशाहीशी विसंगत आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते बघा, समाजातील दलित किंवा सर्वात खालच्या स्तरावर असणाऱ्या वर्गाला जेव्हा सत्ता मिळेल तेव्हाच ती खरी लोकशाही असेल आणि त्यासाठी त्यांनी प्रौढ मताधिकाराचा पुरस्कार केला आहे. दलित वर्गाला जर मोफत व योग्य शिक्षण दिले तर ते लोकशाहीचा स्वीकार करू शकतील. त्यांना वैयक्तिक जीवनात आधी स्वास्थ्य, सुख किंवा शांत जीवनाची हमी तर लोकशाही यशस्वी होऊ शकेल. लोकशाही हे एक सामाजिक संघटन आहे. असं संघटन करण्यासारखी सामाजिक परिस्थिती भारतात नसल्यामुळे लोकशाही यशस्वीपणे उभी राहणे अवघडच आहे. भारतातील समाज रचनेत उच्च कनिष्ठ, श्रीमंत गरीब असे वर्ग तयार झाले आहेत व त्यामुळे लोकशाही टिकून ठेवायची असेल तर बघा मुळातच सामाजिक रचनेत फेरफार केले पाहिजेत आणि हे फेरफार करणे म्हणजेच सामाजिक लोकशाहीची निर्मिती.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उच्च शिक्षण इंग्लंड व अमेरिकेत झाले. तेथे व्यक्ती स्वातंत्र्य अनुभवल्यामुळे त्यांच्या लोकशाही विषयीच्या निष्ठा अधिकच बळकट झाल्या. स्वातंत्र्य, समता इत्यादी मूल्यांना त्यांनी महत्त्व दिलं आहे. भारतात जर हुकुमशाही असेल तर सर्व सत्ता वरिष्ठ जातींकडेच जाईल. दलितांना न्याय मिळणार नाही. दलितांना असुरक्षितता, दारिद्र्य, अधोगती अशा समस्यांना तोंड द्यावं लागेल. तसेच धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्र निर्माण झाले तर चातुर्वर्ण्य, अस्पृश्यता, जातीभेद यांना अधिकृतपणे मान्यताच मिळेल. स्त्री पुरुष विषमता देखील स्वीकारली जाईल आणि त्यासाठी समतेवर आधारलेली लोकशाही स्वीकारली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. हुकुमशाही व धर्माधिष्ठित राज्य या दोन्हींना त्यांचा विरोध होता. सार्वत्रिक प्रौढ मताधिकार व लोकशाही यांमुळेच दलितांचे हित संरक्षिले जाईल असं माहीत असल्याने बघा त्यांनी लोकशाहीचा पुरस्कार केला. त्यानंतर पुढे आहे एक व्यक्ती एक मत. एक व्यक्ती एक मत. बघा प्रौढ मताधिकारांमध्ये एका व्यक्तीला एक मत अभिप्रेत असतं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते एका व्यक्तीला एक मत यातून राजकीय लोकशाही जरी निर्माण होत असली तरी सामाजिक लोकशाही मात्र निर्माण होत नाही. मताधिकार, मूलभूत अधिकार यांचा केवळ घटनेत समावेश करणं पुरेसं नाही. त्या अधिकारांचा वापर करण्याची क्षमता नागरिकांमध्ये निर्माण झाली पाहिजे आणि यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भर दिला. स्वातंत्र्यामध्ये केवळ व्यक्तीच्या हक्कांना महत्त्व नसतं तर समाजातील सर्व गटांना, विशेषतः दलितांना किंवा शोषित समाजाला स्वातंत्र्य उपभोगण्याचं सामर्थ्य निर्माण करून देण्यावर बाबासाहेबांचा भर होता. सामाजिक लोकशाही निर्माण झाल्याखेरीज खरी लोकशाही निर्माण होऊ शकत नाही आणि सामाजिक लोकशाही निर्माण करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच बघा प्रत्येकाला दुसऱ्याबद्दल प्रेम, आदर वाटला पाहिजे. तसेच सर्व लोकांना समान अधिकार असले पाहिजे. काही लोकांना विशेष अधिकार असणं आणि काहींना ते नसणे यातून समाजात फूट पडते. हे लोकशाहीशी विसंगतच आहे. लोकशाहीला घातक आहे आणि त्यासाठी समता असणे आवश्यक असते. एक व्यक्ती एक मत अशी परिस्थिती असली तरी देखील बघा उपाशीपोटी असणाऱ्या व्यक्तीचं मत आणि सुखी माणसाने दिलेलं मत यामध्ये कधीच साम्य असणार नाही. उपाशीपोटी असणाऱ्या व्यक्तीला या मताची अजिबात किंमत वाटणार नाही. ज्याच्या वाट्याला छळ आणि शोषण आलं आहे त्याला त्या मताबद्दल अजिबात आस्था वाटणार नाही. त्यामुळे आधी सामाजिक परिस्थितीमध्ये बदल झाला पाहिजे. सर्वांना समान दर्जा मिळाला पाहिजे. तसेच सर्वांच्या प्राथमिक गरजा आधी भागविल्या गेल्या पाहिजेत. तरच लोकशाही यशस्वी होऊ शकेल. त्यानंतर पुढे बघूयात संसदीय लोकशाही. बघा आंबेडकरांचा फॅसिझम, नाझिझम, धर्माधिष्ठित राज्य यांना सक्त विरोध होता. कारण या सर्व परिस्थितींमध्ये व्यक्तीला महत्त्व नसतं. व्यक्तीची प्रतिष्ठा येथे जपली जात नाही. या सर्व प्रकारांमध्ये सर्व व्यक्तींना समान संधी, सर्वांना आपल्या अधिकारांचा समान लाभ मिळत नाही. सर्व लोकांच्या मागण्यांमध्ये सुसंवाद साधला जात नाही. म्हणून त्यांनी संसदीय लोकशाहीचा पुरस्कार केला. संसदीय लोकशाहीमध्ये व्यक्तीच्या अंगी जबाबदारीची जाणीव येते. या शासन पद्धतीमध्ये सहकार्यावर भर असतो.
येथे व्यक्तीला महत्वाचं स्थान मिळत असतं. क्रांती न घडता येथे सामाजिक व आर्थिक क्षेत्रात मूलभूत बदल घडू शकतात. जरी वादाचा मुद्दा असला तरी बघा, या शासन पद्धतीत चर्चेने निर्णय घेतला जातो. चर्चा होऊन बहुमताने निर्णय घेतला जातो. हिंसा किंवा रक्तपात न घडता अहिंसक व शांततापूर्ण मार्गाने बदल घडून येतो. सामाजिक समता संसदीय लोकशाहीतून निर्माण होणे शक्य असते. जाती व्यवस्थेचं निर्मूलन करायचं असेल तर बघा, संसदीय लोकशाही आवश्यक आहे असं मत आंबेडकरांनी मांडलं. संसदीय लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांना महत्वाचं स्थान असतं. संसदीय शासन पद्धतीत अनेक पक्ष असतात व ते लोकमत घडविण्याचं कार्य देखील करत असतात. सत्ताधारी पक्ष सर्व निर्णय घेत असतो, परंतु विरोधी पक्ष जर बलवान असेल तर सत्ताधारी पक्षावर तो नियंत्रण ठेवू शकतो. विरोधी पक्ष खंबीर असेल तर सत्ताधारी पक्षाची मनमानी चालू शकत नाही. संसदीय लोकशाहीचं एक महत्वाचं लक्षण म्हणजे येथे शांततामय मार्गाने सत्ता बदल होतो. विरोधी पक्ष कोणत्याही क्रांतीचा वापर न करता मुदतीपूर्वी देखील सत्ताधारी पक्षाला सत्तेवरून दूर करू शकतात. संसदीय लोकशाहीची ही वैशिष्ट्ये सांगितली जाते. बघा, संसदीय शासन पद्धतीचा मुद्दा मांडत असताना आंबेडकरांनी जाती व्यवस्थेचा देखील मुद्दा मांडला. भारतात काही जाती या अल्पसंख्य जाती आहेत. त्यामुळे मतदान बऱ्याच वेळा जातीय दृष्टिकोनातूनच केलं जातं. त्यामुळे भारतात ज्या काही जाती आहेत त्या अल्पसंख्य जाती आहेत आणि त्यामुळेच संसदेत तसेच विधानसभेत देखील विशिष्ट जातींचं वर्चस्व राहतं. त्यामुळे जाती व्यवस्था हा संसदीय लोकशाहीतील अडथळा आहे. कारण मतदान हे जातीच्या आधारावरच केलं जातं. त्यामुळे बहुसंख्याक असणाऱ्या जातींचे उमेदवार निवडून येतात, त्यांना बहुमत मिळतं व अल्पसंख्याकांवर अन्याय होतो. भारतात संसदीय लोकशाही यशस्वी होऊ शकेल की नाही याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे साशंक होते. त्यांच्या मते ही पद्धत परकीय आहे. भारत तिला सावरला नाही म्हणून सुरुवातीला काही दिवस ती पद्धत राबवताना त्रास होईल, पण कालांतराने भारतीय तिला सरावतील देखील व ती पद्धत यशस्वी देखील होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. फक्त या पद्धतीत विकास अतिशय संथपणे होतो. विकास असो व परिवर्तन ते चर्चा करून विचार विनिमयाने घडत असतं. परंतु बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं आहे की भारतीयांनी ही पद्धत शिकून घ्यावी. ही संसदीय पद्धत भारतात यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवं. आंबेडकरांच्या मते भारतात हीच पद्धत उपयुक्त आहे. आंबेडकरांनी बघा, घटना समितीच्या बैठकीत संसदीय लोकशाहीचा पुरस्कार करताना वेगवेगळ्या गोष्टी या स्पष्ट केलेल्या आहेत. तर त्या गोष्टी कोणकोणत्या आहेत त्या बघूयात. त्यामध्ये आहे सर्वात पहिलं विरोधी पक्षांचं महत्त्व. संसदीय लोकशाहीत विरोधी पक्ष अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावत असतात. सरकारचे चुकीचे निर्णय जनतेला दाखवून देणे, वेळ प्रसंगी सरकारवर दबाव पाडून त्यांना आपले निर्णय बदलायला लावणे इत्यादी गोष्टी विरोधी पक्ष करू शकतात. संसदीय शासन पद्धतीमध्ये विरोधी पक्ष सुद्धा केव्हा ना केव्हा सत्तेचा अनुभव मिळालेलाच असतो आणि त्यामुळेच विरोधी पक्षांची मते देखील सत्ताधारी पक्ष विचारात घेतात. त्यानंतर पुढचं आहे जागरूक मतदान. जागरूक मतदार. संसदीय शासन पद्धतीमध्ये मतदार जागरूक बनतात.
संसदेत सर्व प्रश्नांवर चर्चा होते, त्याबाबतच्या बातम्या वाचून मतदार जागरूक बनतात. अंदाजपत्रकावर चर्चा होते, तेही नागरिक जागरूकतेने ऐकतात आणि त्याबाबत आपली मतं बनवतात. वेळप्रसंगी मतपेटीद्वारे आपली मते वापरून मोठा बदल देखील घडवून आणतात. त्यानंतर पुढचा आहे सत्ता बदल शांततेच्या मार्गाने. सत्ता बदल शांततेच्या मार्गाने. संसदीय शासन पद्धतीत जर जनतेला राज्यकर्त्यांच्या सत्तेपासून दूर करायचं असेल तर बघा शांततेच्या मार्गाने ते करू शकतात. कोणत्याही प्रकारे हिंसा किंवा रक्तपात करण्याची गरज पडत नाही. मुदतीपूर्वी पंतप्रधान किंवा त्यांच्या मंत्रिमंडळाला सत्तेवरून दूर देखील करता येतं. त्यानंतर पुढे आहे एक मत एक मूल्य. एक मत एक मूल्य. संसदीय लोकशाही म्हणजे एक माणूस एक मत व एक मूल्य महत्वाचं आहे. मात्र मतांचं मूल्य जरी महत्वाचं असेल तरी बघा त्यासाठी आर्थिक लोकशाही आवश्यक आहे. गरीब जनता मतदानाला महत्व देणार नाही, त्यामुळे गरीब श्रीमंत अशी दरी राहिली तर लोकशाही यशस्वी होणार नाही. आर्थिक लोकशाही यशस्वी झाली तरच संसदीय लोकशाही यशस्वी होईल असं डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढे आहे लोकशाहीची यशस्वीता. लोकशाहीची यशस्वीता. आंबेडकरांच्या मते बघा भारतात संसदीय लोकशाही यशस्वी करणं अवघड आहे. त्याची कारण देखील आहेत, तर ती कारण कोणती आहेत ती बघूया. पहिलं आहे समाज रचना. भारतातील समाज रचना सदोष आहे. भारतातील समाज निरक्षरता, दारिद्र्य व जातीयतेच्या सापळ्यामध्ये अडकलेला आहे आणि त्याला त्यातून बाहेर काढणं एक कठीण व जिकरीचं काम आहे. भारतात मतदार जातीय भावनेतूनच मतदान करतात आणि त्याबाबत त्यांनी काही निष्कर्ष देखील काढलेले आहेत. उदाहरणार्थ त्यात आहे मतदान जातीनिहाय केलं जातं. दुसरं म्हणजेच बहुसंख्याक जातीतील मतदार अल्पसंख्याक जातीतील उमेदवाराला मत देणं अशक्य असतं. आणि तिसरं म्हणजेच बहुसंख्याकांच्या उमेदवारालाच अल्पसंख्याक मतदारांना मतदान करावं लागतं. या ज्या सर्व परिस्थिती आहेत, या परिस्थिती असल्यामुळेच प्रतिनिधी खऱ्या अर्थानं प्रतिनिधी नसतात व त्यामुळे लोकशाही यशस्वी होणं शक्य नाही. त्यानंतर पुढचं आहे आर्थिक दृष्ट्या संपन्न वर्गाचे राज्यकर्त्यांवर नियंत्रण. आर्थिक दृष्ट्या संपन्न वर्गाचे राज्यकर्त्यांवर नियंत्रण. लोकप्रतिनिधी जेव्हा निवडून येतात तेव्हा त्यांना निवडून येण्यासाठी आर्थिक दृष्ट्या संपन्न असणारा गट मदत करत असतो. त्यामुळे निवडून आल्यावर त्या प्रतिनिधींच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत श्रीमंत वर्गाकडून दबाव येत असतो व ते आपल्या हिताचे निर्णय घेण्यास भाग पाडतात. त्यानंतर पुढे आहे लोकशाहीच्या यशासाठीच्या आवश्यक गोष्टी. लोकशाहीच्या यशासाठी आवश्यक गोष्टी. लोकशाहीच्या यशातील अडथळ्यांबाबत जशी त्यांनी टीका केली आहे तसेच लोकशाही यशस्वी होण्यासाठी देखील त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींवर देखील प्रकाश टाकलेले आहे. त्यातले पहिले आहे बघा प्रबळ विरोधी पक्ष. प्रबळ विरोधी पक्ष. संसदीय लोकशाही यशस्वी होण्यात सर्वात विरोधी पक्षाचा मोठा वाटा असतो. विरोधी पक्षांनी केवळ विरोधासाठी विरोध न करता
त्यांनी सरकारच्या निर्णय प्रक्रियेत चिकित्सक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. सत्ताधारी पक्षावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. संसदीय लोकशाहीत किमान 2 राजकीय पक्ष असले पाहिजेत आणि त्यातील एक सत्ताधारी पक्ष व दुसरा पक्ष विरोधी पक्ष. त्यानंतर पुढचा आहे व्यक्ती स्वातंत्र्य व मूलभूत हक्काचं संरक्षण. व्यक्ती स्वातंत्र्य व मूलभूत हक्कांचे संरक्षण. व्यक्ती स्वातंत्र्याचे जतन तसेच व्यक्तींच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण या 2 गोष्टी लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी आवश्यक असतात. जर व्यक्ती स्वातंत्र्य व मूलभूत हक्क जतन करायचे असतील तर न्यायालयाचे स्वातंत्र्यही जतन केलं गेलं पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये पुढचं आहे संविधानाचे सार्वभौमत्व. संविधानाचे सार्वभौमत्व. संविधानाचं सार्वभौमत्व टिकवलं गेलं पाहिजे, म्हणजेच संविधानाचं महत्त्व टिकवून ठेवलं पाहिजे. देशातले सर्व व्यवहार संविधान वर हुकूम व्हावेत. देशातील सामान्य व्यक्ती असो किंवा एखादा थोर नेता, कोणीही घटनाबाह्य वर्तन करता कामा नये. प्रत्येकाने आपल्या संविधानातील तत्वांचा अंगीकार आपल्या जीवनात हा केला पाहिजे. त्यानंतर पुढचा आहे स्वातंत्र्य, समानता व न्याय. आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समानता व न्याय या 3ही गोष्टींना अत्यंत अतिशय महत्त्व दिलेलं आहे. सामाजिक विषमता कदापिही समर्थनीय नसते. मनुष्य निसर्गातच विषम असतो, म्हणून त्याला समानतेची वागणूक देणं आवश्यक असतं. प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य देणे, समानता साधणे आवश्यक असतं आणि त्यातूनच न्याय साधला जातो. मुख्यतः या 3 गोष्टी साधल्या गेल्या तरच लोकशाही यशस्वी होऊ शकते. त्यानंतर पुढचा आहे जातीभेद नष्ट करणे. जातीभेद नष्ट करणे. जातीभेद नष्ट झाले तरच समाजात एकात्मता नांदेल. नागरिकांच्या मनात देशप्रेम जागृत होईल. भारतीय नागरिकांच्या जीवनात जातीयतेला फार मोठं महत्त्व आहे. तो लोकशाहीतील सर्वात मोठा अडसर आहे. जात हा घटक राजकीय सहभागाचा निर्णायक घटक ठरता कामा नये. जातीच्या आधारे जो गट अविकसित राहिला त्यांना विकासाची संधी, यांच्यात प्रबोधन, त्यांना शिक्षण व त्यातून प्रगती झाली तरच लोकशाही यशस्वी होऊ शकेल. त्यानंतर पुढचा आहे स्त्रियांना हक्क. आंबेडकरांनी स्त्री हक्काला महत्त्व दिलेलं आहे. स्त्रीला दुर्बल घटक म्हणून दुर्लक्षित केलं जाऊ नये यासाठी त्यांनी स्त्रियांना असणारी विवेकबुद्धी व स्त्रियांना असणारे पारंपरिक हक्क यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. त्यानंतर पुढचं आहे विभूती पूजेबाबत टीका. विभूती पूजेबाबत टीका. आंबेडकरांनी विभूती पूजेविरुद्ध स्पष्टपणे आपली मतं मांडलेली आहेत. विभूती पूजेमुळे अनुयायी आपले स्वत्व गमावतात, आपले स्वातंत्र्य आपल्या नेत्यांना बहाल करतात आणि त्यातूनच नेता हुकुमशाही प्रवृत्तीचा वापर करू शकतो. प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या विचारांबाबत आदर असला पाहिजे, परंतु त्यांनी दुसऱ्या कोणाला देवत्व देऊ नये असे आंबेडकरांनी स्पष्ट मांडलेलं आहे. अगदी स्वतःची सुद्धा अनुयायांनी विभूती पूजा करू नये असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर पुढचा आहे समाजवाद. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाहीबाबत स्पष्टीकरण केलेलं आहे. त्यांच्या विचारातील आणखी एक महत्त्वाचा विचार म्हणजे समाजवाद. समकालीन समाजवादी विचार आणि चळवळींबद्दल ते जागरूक तर होतेच, पण त्या विचारांचा प्रभाव देखील आंबेडकरांवर होता. राजकीय लोकशाहीला धक्का न लावू देता सामाजिक आर्थिक परिवर्तनाची धोरणे राबविण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले.
हे करत असताना त्यांनी उदारमतवादी विचार देखील स्वीकारलेले होते. त्यांच्या मार्क्सच्या क्रांतीला मात्र विरोध होता. हिंसा, क्रांती या गोष्टी त्यांनी त्याज्य मानल्या होत्या. आर्थिक लोकशाही निर्माण केल्याशिवाय संसदीय लोकशाही यशस्वी होणार नाही, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. त्यांच्या समाजवादी विचारांचा उगम देखील दारिद्र्याविषयी वाटणाऱ्या कळकळीतूनच झाला आहे. त्यांचा यांत्रिकीकरणाला विरोध नव्हता, कारण यांत्रिकीकरण किंवा औद्योगिकीकरणामुळे सामाजिक आणि आर्थिक परिणाम दिसून येतात. परंतु याचा दोष केवळ यांत्रिकीकरणाला देता येणार नाही, कारण हा दोष मुख्यतः चुकीच्या सामाजिक रचनेचा आहे, असं आंबेडकर म्हणतात. त्यामुळे यंत्राचा निषेध करून चालणार नाही, तर समाज रचना बदलली पाहिजे. यांत्रिकीकरणाबरोबरच समाजवाद देखील अस्तित्वात आला, तर यांत्रिकीकरणातील दोष टाळता येतील. यंत्रयुगामुळे मुठभरांना ऐषाराम मिळतो, तर असंख्य लोकांना अविश्रांत श्रम करावे लागतात, हे समाजवादामुळे टाळता येईल. महत्वाचे उद्योगधंदे सरकारने स्वतःच्या मालकीचे केले, आर्थिक शोषणाला नियंत्रण घातले, आर्थिक नियोजन करून त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली, तर समाजवाद साधता येईल. या समाजवादातून काय साधता येतं, तर बघा, आंबेडकरांच्या मते समाजवाद व व्यक्ती स्वातंत्र्य या दोन परस्पर पूरक कल्पना आहेत. कारण त्यांचा समाजवाद हा व्यक्तीच्या प्रतिष्ठेला मारक नाही, तर पूरक आहे. व्यक्तीला भेडसावणाऱ्या भूक, बेकारी, टंचाई इत्यादी सामाजिक समस्या समाजवादाने सोडविता येतील, असं आंबेडकर मानायचे. मालमत्तेचा हक्क काढून घेणे किंवा सर्व मालमत्तेचं राष्ट्रीयकरण करणे त्यांना अपेक्षित नव्हतं. जर कामगार वर्गाला कमाल वेतन, सुरक्षितता व मर्यादित कामाचे तास अशा गोष्टी देऊ केल्या, तर भांडवलशाहीत गैर काही नाही, असं आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. समाजवाद साधला गेला तर सामाजिक, आर्थिक व राजकीय विषमता निर्मूलन होऊ शकते. सर्व माणसांना समान वागणूक दिली गेली पाहिजे. समान संधी, सार्वजनिक सोयी, सार्वजनिक जागी प्रवेश इत्यादींबाबत भेदभाव न करणे हे समाजवादातून साध्य होऊ शकतं. आंबेडकरांच्या मते भारतातील समाजवादात आर्थिक गोष्टींपेक्षा सामाजिक गोष्टींवर भर दिला जातो. भारतात चातुर्वर्णाला महत्वाचे स्थान आहे. व्यक्तीवर सक्तीने व्यवसाय लादले जातात, ते चातुर्वर्णामुळेच. श्रम विभागणीवर समाजवादाचा भर आहे, परंतु चातुर्वर्णातून झालेली श्रम विभागणी अयोग्य असते. त्यामधून श्रेष्ठ कनिष्ठ, स्पृश्य अस्पृश्य अशी वर्गवारी निर्माण झाली. हे दूर करता आले तरच समाजवाद साधता येईल. थोडक्यातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. भारताची राज्यघटना तयार करणाऱ्या घटना समितीमधील मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. त्या समितीने घटनेचा आराखडा तयार केला व त्यातील बहुतांश तरतुदी घटना समितीने बहुमताने मंजूर केल्या. त्यामुळे जणू काही भारताची राज्यघटना त्यांनीच तयार केली, असं देखील म्हटलं जातं. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, संसदीय लोकशाही, समाजवाद इत्यादी महत्वाच्या संकल्पना देखील त्यांनी मांडल्या होत्या. मुख्यतः आर्थिक, सामाजिक लोकशाही साधल्याशिवाय राजकीय लोकशाही साधता येणार नाही, हा महत्वाचा विचार त्यांनी मांडला होता. त्यानंतर पुढे आता आपण बघणार आहोत जयप्रकाश नारायण संपूर्ण क्रांती. जयप्रकाश नारायण संपूर्ण क्रांती 1902 ते 1978. जयप्रकाश नारायण
हे लोकनायक म्हणून प्रसिद्ध होते. स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीजींचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांनी 1920च्या सुमाराला कॉलेजचं शिक्षण सोडलं व गांधीजींच्या असहकार चळवळीत भाग घेतला. पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले असताना तेथे त्यांनी कार्ल मार्क्सचा अभ्यास केला. तसेच इतर अनेक समाजवादी विचारवंतांच्या विचारांचा देखील अभ्यास केला. 1929च्या सुमाराला ते भारतात परत आले. नेहरू, गांधी यांच्या बरोबरीने स्वातंत्र्य लढ्यात देखील ते उतरले. ब्रिटिशांच्या काळामध्ये भारतात एकूण 4 मोठ्या कामगार संघटना होत्या. त्या 4ही कामगार संघटनांचे ते अध्यक्ष बनले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मात्र काँग्रेसच्या नेत्यांशी त्यांचे मतभेद झाले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचा त्याग केला आणि त्याच सुमारास त्यांनी डॉक्टर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, आचार्य नरेंद्र देव, मीनू मसानी, अशोक मेहता, अरुणा असफल अली यांच्याबरोबर समाजवाद पक्षाची स्थापना केली. परंतु ते या पक्षीय राजकारणात देखील फार काळ रमले नाही. ते विनोबाजींच्या सर्वोदय आंदोलनाकडे वळले. 1952 पासून ते सर्वोदय आंदोलनात उतरले व तेच त्यांनी आपलं ध्येय मानलं. भूदान चळवळीला त्यांनी वाहून घेतलं. स्वातंत्र्यानंतरच्या काळात त्यांनी नेहरूंना एक 14 कलमी कार्यक्रम सादर केलेला होता. तो मूलभूत परिवर्तनाचा आहे म्हणून स्वीकारणं शक्य नाही असं नेहरूंनी त्यांना सांगितलं. त्यानंतर राष्ट्रीय पुनर्निर्माण व सामाजिक, आर्थिक, रचनात्मक कार्य हे क्षेत्र जास्त महत्वाचे असल्यामुळे पक्षीय किंवा निवडणूक प्रधान राजकारण सोडविण्याचा जयप्रकाश नारायण यांनी निर्णय घेतला. त्यांनी भूदान चळवळीला वाहून घेतलेलं होतं, तरी आंतरराष्ट्रीय घडामोडींपासून ते दूर राहिले नाहीत. म्हणजेच बघा, जरी ते राजकारणातून बाहेर पडले असले तरी आंतरराष्ट्रीय घटनांकडे त्यांचे लक्ष होते व त्यात योग्य वेळी ते सहभागी होत होते. त्यामध्ये त्यांची आता समग्र क्रांती बघूया. 1973 मध्ये युथ फॉर डेमोक्रेसी या अपक्षीय संघटनेने शिक्षण व निवडणूक प्रणालीमध्ये सुधारणा मागण्याचा कार्यक्रम मांडला होता. त्यानंतर थोड्याच काळात गुजरातमध्ये विद्यार्थी व अन्य तरुणांनी उठाव केला. हे आंदोलन जयप्रकाश नारायण यांच्या कल्पनेप्रमाणे घडले नव्हते. त्यांनी बघा फक्त आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात गुजरातेत जाऊन अहिंसक राहण्याचा सल्ला दिला. आंदोलन फारसे यशस्वी झालं नसलं तरी बघा युवा पिढीच्या क्रांती क्षमतेची जाणीव या आंदोलनामुळे झाली. त्यानंतर वाराणसी येथील अपक्ष विद्यार्थ्यांच्या सभेमध्ये जयप्रकाश नारायण यांनी भारतीय लोकशाही धोक्यात असल्याने संपूर्ण क्रांतीची आवश्यकता प्रथम बोलून दाखवली. जून 1974 मध्ये त्यांनी संपूर्ण क्रांतीच्या संकल्पनेत अभिप्रेत असलेला विचार स्पष्ट केला. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, बौद्धिक व आध्यात्मिक अशा 7 क्षेत्रात आमूलाग्र बदल त्यांना अभिप्रेत होते. बघा, राजकारणाचं शुद्धीकरण करून त्यांचं रूपांतर लोककारणात करणे हे समग्र क्रांतीचं महत्वाचं ध्येय आहे. आणि या क्रांतीमध्ये महात्मा गांधीजींच्या सत्य, अहिंसा व समता या तत्वाचा त्यांनी स्वीकार केला. सत्ता व पक्षीय राजकारणापासून क्रांतिकारांनी दूर व्हावे अशी जयप्रकाश नारायण यांची इच्छा होती. लोकशाहीचं संरक्षण करण्यासाठी क्रांतिकारकांनी झटावे अशी देखील त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी बघा पुढील गोष्टी आवश्यक आहेत असं सांगितलं होतं. त्यामध्ये बघा सर्वात पहिली आहे लोकशाहीच्या संरक्षणासाठीच्या गोष्टी बघा आवश्यक. पहिली आहे त्याच्यात निवडणुका निपक्षपातीपणे व खुल्या वातावरणामध्ये घेणे. दुसरं म्हणजे सत्तेपेक्षा लोकसेवेवर भर देणे. तिसरा आहे निवडणुकीतील अवाढव्य खर्चावर नियंत्रण ठेवणे. चौथं
राजकारणातील जातीयता व सांप्रदायिकता नष्ट करण्यावर भर देणे. पाचवा आहे ग्रामीण भागातून जनसंघर्ष समित्यांची स्थापना करणे. सहावा आहे सामान्य जनतेच्या शक्तीमार्फत राजकीय सत्तेचं विकेंद्रीकरण करणे. फक्त जयप्रकाश नारायण यांचा केवळ राजकीय क्षेत्रातल्या बदलावरच भर नव्हता, तर राजकीय क्षेत्रातील बदलाबरोबरच सामाजिक क्षेत्रातील बदल देखील त्यांना अपेक्षित होता. त्यामध्ये होतं की श्रेष्ठ कनिष्ठ हे भेद नष्ट करणे, हुंडा पद्धती नष्ट करणे इत्यादी गोष्टी देखील त्यांनी सुचविलेल्या होत्या. त्यानंतर पुढचं आहे त्यांचं शिक्षणातलं परिवर्तन. शिक्षणातील परिवर्तन. जयप्रकाश नारायण यांनी शिक्षणातील परिवर्तनावर देखील भर दिला होता. शिक्षण पद्धती ही जीवनविषयक समस्यांशी संबंधित राहिली पाहिजे. शिक्षण संस्थांमध्ये नैतिक मूल्यांची जोपासना करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. पुस्तकी विद्येवर भर न देता व्यावहारिक शिक्षणावर जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. विद्यार्थ्यांच्या बुद्धी विकासाकडे लक्ष देणे म्हणजे त्यांना प्रागतिक व स्वावलंबी बनविण्याकडे लक्ष देणे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचा आहे त्यांच्या आर्थिक क्षेत्रातली क्रांती. आर्थिक क्षेत्रातील क्रांती. आर्थिक क्षेत्रातील क्रांतीचे विचार मांडताना त्यांच्यावर गांधीजींचा प्रभाव असल्याचं दिसून येतं. आसक्ती, द्वेष, मत्सर टाळून प्रेम, सलोखा, सहजीवन या मार्गांनी आर्थिक विषमता नष्ट केली पाहिजे. समाजामध्ये पैशापेक्षा मानवी मूल्य श्रेष्ठ ठरली पाहिजे यावर जयप्रकाश नारायण यांनी भर दिलेला होता. स्वावलंबन व स्वयंप्रेरणा या मार्गांचा प्रत्येकाने अवलंब करावा. लघु उद्योगांना प्राधान्य देऊन विकेंद्रीकरणाची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे प्रत्येक खेडे व देश स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावा असे त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचा आहे त्याच्यामध्ये क्रांतीमधून नवसमाजवाद. क्रांतीमधून नवसमाज म्हणजे नवनिर्माण. संपूर्ण क्रांतीतून नवसमाज निर्माण होईल, त्यामध्ये युवा शक्ती, जनशक्ती यांचा प्रमुख वाटा असेल असं जयप्रकाश नारायण यांनी म्हटलेलं होतं. क्रांती ही कधीही कायद्याने होणार नाही, तर मनपरिवर्तनातूनच साध्य होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. जयप्रकाश नारायण यांना रक्तरंजित क्रांती अपेक्षितच नव्हती. हिंसक क्रांती ही हुकुमशाहीला प्रोत्साहन देणारी असते. ही क्रांती एखादी व्यक्ती किंवा व्यक्तिगटाकडून घडून येते, परंतु संपूर्ण क्रांती मात्र जनतेकडून घडून येते. अशी क्रांती 5 वर्षात घडून आणता येईल असं जयप्रकाश नारायण यांना वाटत होतं. संपूर्ण क्रांतीवर निष्ठा ठेवणाऱ्या युवक युवतींना युवक संघटनेत सामील होऊन क्रांतीला हातभार लावावा असे देखील त्यांनी आवाहन केलं होतं. क्रांतीतून काय साधलं जाणार तर बघा 1974 ते 75 या काळात जयप्रकाश नारायण यांनी क्रांतीचा विचार मांडला आणि या क्रांतीमधून मूलभूत परिवर्तन साधलं जाणं त्यांना अपेक्षित होतं. क्रांतीमधून वेगवेगळ्या गोष्टी साधल्या जातील असे त्यांना वाटत होतं. तर त्यामध्ये कोणत्या गोष्टी आहेत ते बघा. पहिले आहे भ्रष्टाचार विरहित वर्गहीन जातीहीन समाजाची निर्मिती. दुसरं म्हणजेच खरेखुरे लोकशाही शासन आणि त्यासाठी जागरूक लोकसमित्यांची निर्मिती. तिसरं म्हणजेच शिक्षण, निवडणूक पद्धती, स्थानिक शासनाची व्यवस्था यामध्ये मूलभूत बदल. चौथी आहे मानवी दृष्टिकोनातून बदल, मानवतावादी मूल्यांची निर्मिती आणि जतन. पाचवा आहे शांततापूर्ण मार्गाचा अवलंब तसेच अहिंसक सत्याग्रही मार्गाचा स्वीकार.
जर क्रांती यशस्वी झाली तर ह्या गोष्टी नक्कीच साधतील असे जयप्रकाश नारायण यांचा विश्वास होता. त्यानंतर पुढे आता आपण समग्र क्रांतीची वैशिष्ट्ये बघूयात. समग्र क्रांतीची वैशिष्ट्ये, त्यातलं पहिलं आहे भूदान चळवळ ही सामाजिक क्रांतीची सुरुवात. समग्र क्रांतीची कल्पना मांडताना जयप्रकाश नारायण यांनी बघा विनोबांच्या भूदान चळवळीचं महत्त्व स्पष्ट केलं. विनोबांची भूदान चळवळ ही केवळ शेती सुधारणा वाटते, पण प्रत्यक्षात ती सामाजिक क्रांतीची सुरुवात आहे. गांधीजींच्या अहिंसक तंत्राचा व विनोबांच्या भूदान चळवळीचा आदर्श समग्र क्रांतीत वापरला. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे निशस्त्र क्रांतीवर भर. जयप्रकाश नारायण यांना क्रांतीमध्ये जुलमी किंवा भ्रष्ट शक्तींचा निपात अपेक्षित होता. जनतेने आंदोलन शांततापूर्ण निदर्शनाच्या माध्यमातून करावं. जरी सत्ताधाऱ्यांनी आंदोलन हिंसाचाराच्या माध्यमातून दडपून टाकण्याचा प्रयत्न केला तरी जनतेने आंदोलन मागे घेऊ नये. पण अशा परिस्थितीत देखील शस्त्रास्त्र हातात घेऊ नयेत. शस्त्र वापरून जर क्रांती केली तर त्यातून शोषण होईल अशी शक्यता त्यांनी वर्तवली. पुढचं वैशिष्ट्य म्हणजे युवा शक्तीवर विश्वास. गुजरातमध्ये झालेल्या आंदोलनामुळे युवा शक्तीच्या सामर्थ्यावर त्यांचा विश्वास बसला. विद्यार्थी वर्ग जागरूक होत आहे, त्यांना बदल हवा आहे, त्यासाठी ते क्रांती करण्यास तयार होतील याची खात्री जयप्रकाश नारायण यांना वाटत होती. जयप्रकाश यांना अशी खात्री होती की विद्यार्थी हे राजकारण्यांसारखे स्वार्थी नाही, फक्त त्यांना योग्य नेतृत्वाची गरज आहे. बिहारच्या विद्यार्थ्यांनी जेव्हा नेतृत्वाची मागणी जयप्रकाश नारायण यांच्याकडे केली तेव्हा त्यांनी ती मान्य देखील केली. त्यांनी सत्याग्रह व सर्वोदय यांचा मेळ घालून समग्र क्रांतीची योजना मांडली. त्यानंतर आहे विनोबांच्या क्रांतीच्या अपयशातून समग्र क्रांतीचा उदय. समग्र क्रांतीची जयप्रकाश नारायण यांची कल्पना म्हणजे सर्वोदयाच्या विचारात पडलेली एक महत्वाची भर. विनोबांनी जी क्रांतीची कल्पना मांडली होती ती सामाजिक व आर्थिक परिस्थितीत बदल करण्याच्या दृष्टीने फारशी उपयुक्त ठरली नाही. कालांतराने त्याला स्थानिक चळवळीचं स्वरूप देखील प्राप्त झालं. त्यामुळे भूदान, ग्रामदान, ग्रामराज्य याला सत्याग्रहाची जोड देऊन नवी संकल्पना मांडावी असं वाटल्याने समग्र क्रांतीची कल्पना मांडली गेली. त्यानंतर पुढे आता आपण बघणार आहोत समग्र क्रांती व इतर क्रांतीची तुलना. इतर क्रांतींची तुलना. समग्र क्रांतीची कल्पना मांडताना जयप्रकाश नारायण यांनी इतर क्रांतिकारक मार्गांशी त्या क्रांतीची तुलना देखील केलेली आहे. त्यामध्ये पहिला आहे बंदूक नव्हे तर जनजागृती हा मार्ग. जयप्रकाश नारायण यांच्या मते बंदुकीच्या मार्गाने ग्रामराज्य स्थापन करता येणार नाही. त्यांच्या मते जनजागृतीने सत्याग्रही समित्या स्थापन कराव्या लागतील व त्यातूनच ग्रामसभा निर्माण करता येतील. ग्रामराज्य अपयशी झाले कारण त्याला आवश्यक असे लोकाभिमुख शासन उपलब्ध होऊ शकलं नाही. त्यामुळे समाजात जे क्रांतिकारी वातावरण तयार झालं आहे त्यातील लोकांच्या असंतोषाला योग्य वळण देऊन लोकशक्ती निर्माण करावी असं मत जयप्रकाशजींनी मांडलं. क्रांती कोणाकडून केली जाईल हे स्पष्ट करताना बघा त्यांनी ठामपणे असं सांगितलं की शेतकरी किंवा कामगार हे कधीच क्रांतिकारक असणार नाहीत. कारण शेतकऱ्यांना संपूर्ण देशातील परिस्थितीचं आकलन कधीच होणार नाही, तर कामगार वर्ग हा केवळ प्रस्थापितांचे हितसंबंध जतन करत असतो. त्यामुळे केवळ विद्यार्थी आणि तरुण वर्ग हा क्रांतीचा प्रवर्तक असेल. इतर कोणत्याही क्रांतीतून होणारा बदल हा बाह्य रचनेत होत असतो.
मात्र समग्र क्रांतीतून होणारा बदल हा मानवी मनात किंवा जीवनविषयक दृष्टिकोनात होणारा बदल असतो. समग्र क्रांतीचं उद्दिष्ट व इतर क्रांतीमधील उद्दिष्ट यात देखील फरक आढळतो. सर्वसाधारणपणे सत्ता ताब्यात घेणे किंवा सत्ता केंद्रे तसेच संपत्तीवर नियंत्रण स्थापन करणे हा सर्व क्रांतींमध्ये समान हेतू असतो. परंतु समग्र क्रांतीमध्ये मात्र सत्तेचे नियंत्रण लोकांच्या हातात देणे, लोकांनी स्वतःची शक्ती खर्च करून लोकशाहीचं संरक्षण करावे हा हेतू आहे. लोकांवर होणाऱ्या अन्यायातून जर क्षोभ निर्माण झाला असेल तर शिस्तबद्ध पद्धतीने व शांततामय मार्गाने त्याला वाट करून देणे हे समग्र क्रांतीचं उद्दिष्ट आहे. इतर कोणत्याही क्रांतीमध्ये कोणत्या तरी एकाच क्षेत्रात बदल घडवून आणणं अपेक्षित असतं. सर्वसाधारणपणे आर्थिक किंवा राजकीय क्षेत्रातील बदल त्या ठिकाणी अपेक्षित असतो. मात्र समग्र क्रांतीमध्ये एकाच वेळी अनेक क्षेत्रात बदल घडवून आणणे अपेक्षित असतं. शैक्षणिक, सांस्कृतिक, वैचारिक, नैतिक क्षेत्रात मूलगामी सुधारणा घडवून आणणे समग्र क्रांतीमध्ये अपेक्षित आहे. यानंतर पुढे आता आपण समग्र क्रांतीचा कार्यक्रम बघूया. जयप्रकाश नारायण यांनी वेळोवेळी निरनिराळ्या मार्गांचा वापर करून आंदोलन खूप व्यापक केलं. त्यांनी बंद, सत्याग्रह, मोर्चा इत्यादी मार्गांचा वापर केला. त्यांच्या आंदोलनात विद्यार्थ्यांबरोबरच शेतमजूर देखील होते. बिहारच्या आंदोलनानंतर त्यांनी क्रांतीसाठी एक कार्यक्रम दिला. त्यामध्ये होतं की जेव्हा आंदोलनात मोठ्या संख्येने लोक सहभागी होतील तेव्हा ग्राम स्वराज्याचा कार्यक्रम सुरू करणे, ग्रामसभा, पंचायत, जनसभा इत्यादी स्थापन करणे, शासकीय प्रशासनाऐवजी लोकप्रशासन उभे करणे, शासनाला कर नाकारून लोकांच्या प्रशासनाला स्वेच्छेने आर्थिक मदत देणे, शासनाला आंदोलनाचं सामर्थ्य किंवा जनतेचा पाठिंबा याचा प्रयत्न आणून देण्यासाठी जनतेने मोर्चे काढणे, शासनाला पर्यायी अशी जनता सरकारे स्थापन करणे, विधिमंडळाची मागणी डावलली गेली तर समांतर अशी जनविधानसभा स्थापन करणे, गट पातळीवरून ते जिल्हा पातळीपर्यंतचे शासकीय कार्यालयीन कामकाज बंद पाडणे, लोकांनी आपले तंटे कोर्टात किंवा पोलिसांकडे नेऊ नये तर ते जुन्या पंच पद्धतीप्रमाणे सोडवावेत, जनता सरकार स्थापन करणे हे त्यांना अपेक्षित होतं. त्या सरकारात जी विधानसभा असेल तिचे सभासद निवडून देण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात एक मतदारसंघ परिषद असावी. या क्रांतीमध्ये पोलीस व लष्कराचा देखील सहभाग असेल, कारण सामान्य जनतेला जसे महागाई, टंचाई, भ्रष्टाचार यांचे चटके बसतात तसेच ते पोलीस व लष्कराला देखील बसत असतात. त्यामुळे त्यांनीही क्रांतीत सहभागी व्हावे. वरिष्ठांच्या आज्ञा न पाळणे तसेच सैनिकांनी स्वतःच्या सतसत विवेक बुद्धीने वागावे असे ते सांगतात. युद्ध काळात देखील जर एखाद्याने विवेकाला पटत नाही या कारणासाठी लढण्याचे नाकारले तर तो त्याचा अधिकार असेल, त्यात त्याचा देशद्रोह असणार नाही. समग्र क्रांती यशस्वी होण्यातून जी निरोगी समाज व्यवस्था येणार असते ती नागरी जनतेला तसेच सैन्य, शासकीय कर्मचारी सर्वांनाच हवी असते. कायद्याच्या नावाखाली शांत जमावावर जर राज्यकर्ते गोळ्या झाडायला सैनिकांना भाग पाडत असतील तर सैनिकांनी बंड करावे. हिंसाचार टाळायलाच हवा. कितीही चिथावणी दिली गेली तरी क्रांतिकारकांनी शांत व अहिंसकच राहायला हवं. त्यानंतर पुढे बघणार आहोत आता आपण क्रांतीचा मार्ग हिंसा की अहिंसा. क्रांतीचा मार्ग हिंसा की अहिंसा. जयप्रकाश नारायण यांच्या दहशतवादावर विश्वास नव्हता.
त्यांना हिंसक क्रांती मान्य नव्हती. क्रांती ही शांततेच्या, अहिंसेच्या मार्गानेच झाली पाहिजे यावर त्यांचा विश्वास होता. त्यांच्या मते बघा, क्रांती व शांती हे एकमेकांपासून भिन्न करता येणार नाहीत. शांतीशिवाय क्रांती असूच शकत नाही आणि जर क्रांती नसेल तर नुसती शांती असून भागणार नाही. क्रांती म्हणजे परिवर्तन. हे परिवर्तन सर्वोदयाच्या अहिंसक मार्गानेच होऊ शकतं यावर त्यांचा ठाम विश्वास होता. परंतु गरिबी, बेकारी, असंतोष, निराशा जर शासन संस्थेला दूर करता आली नाही तर व्यक्ती हिंसेला प्रवृत्त होतात. गरीब किंवा बेकारांच्या मनात अन्याय, दुःख, उपेक्षा या गोष्टी भरलेल्या असतात. जर त्यांना उपाय सापडला नाही तर त्यातून हिंसा घडून येणारच याविषयी जयप्रकाशांना खात्री वाटते. म्हणजेच क्रांती ही हिंसेच्या मार्गाने घडू शकते हे ते मान्य करतात. त्यांच्या मते हिंसक क्रांतीचे परिणाम निश्चितच वेगळे असतात. हिंसक क्रांतीतून निर्माण होणारा समाज व अहिंसक क्रांतीतून निर्माण होणारा समाज हा भिन्न असतो. हिंसक क्रांतीतून अंतिमतः अराजक, राष्ट्रीय विघटन, गुलामगिरी निर्माण होऊ शकते. हिंसक क्रांती ही कमी वेळात घडून येते हे म्हणणं देखील त्यांनी खोडून काढलं. जोपर्यंत समाज पूर्णपणे मनाने क्रांतीला तयार होत नाही तोपर्यंत क्रांती घडूच शकत नाही. त्यामुळे हिंसक क्रांती वेगाने होते असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं ठरेल. क्रांतीचा उद्देश हा केवळ जुन्या समाजातील अन्याय दूर करणे एवढाच नसतो तर नवीन समाज निर्माण करणे हा असतो. त्यामुळे क्रांती हिंसक असता कामा नये. कारण जर हिंसेद्वारा क्रांती झाली तर नंतरच्या समाजात हिंसेचे परिणाम दिसून येतील. नवीन समाजाची निर्मिती करण्याऐवजी क्रांतीच्या परिणामांनाच तोंड देत बसावं लागेल. उदाहरणार्थ, रशियन क्रांतीनंतर कामगारांच्या हाती सत्ता जाणे किंवा वर्गविहीन समाज रचना बनवणं अपेक्षित आहे असं म्हटलेलं आहे. पण रशियात सत्ता साम्यवादी पक्षाच्याच हातात राहिली आणि अंतिमतः तर रशियाचं विघटनही झालं. म्हणजेच हवा तसा समाज निर्माण करता आला नाही. त्या उलट अहिंसक क्रांतीमध्ये मात्र हवा तसा समाज निर्माण करता येतो. कारण समाजात परिवर्तन घडवून आणणे आणि नवीन समाजाची घडण करणे या दोन्ही गोष्टी एकत्रितपणेच घडत असतात. हिंसक क्रांती ही नेहमी हुकुमशाही निर्माण करत असते. कारण त्या क्रांतीतून काही थोड्या नेत्यांकडेच सत्ता जाते. म्हणजेच सामान्य जनतेला यातून काही फरक पडत नाही. ते क्रांतीपूर्व समाजात देखील शोषित असतात व क्रांतीनंतरच्या समाजात देखील ते शोषितच राहतात. जयप्रकाश नारायण यांनी हिंसक क्रांतीला सतत विरोध देखील केला. कारण त्यांचा आक्रमक राष्ट्रवादाला विरोध होता. दुसऱ्या देशातील नेते, दुसऱ्या देशातील संस्कृती यांचा आधार घेऊन क्रांती करण्यास त्यांचा विरोध होता. त्यामुळेच साम्यवादी क्रांतिकारकांवर त्यांनी टीका केली. क्रांती हिंसक असावी की अहिंसक याबाबत मत मांडताना बघा त्यांनी एक संकल्पना मांडली. ती म्हणजे अहिंसक शस्त्रीकरणाच्या मार्गाने क्रांती झाली पाहिजे. अहिंसक शस्त्रीकरण म्हणजेच भय सोडून देणे. युद्धाचं भय, दुसऱ्या देशाचं भय जर सोडून दिलं, विजेत्यांसमोर मान तुकवली नाही, अन्यायाचा प्रतिकार करायला शिकले तर त्यातून होणारी क्रांती जास्त यशस्वी होईल. या समग्र क्रांतीतील बघा 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. पहिली म्हणजेच बघा त्यात आहे लोकसमिती, दुसरी आहे शिक्षणात सुधारणा आणि तिसरी आहे निवडणुकीत सुधारणा. तर त्यातली पहिली बघू आपण लोकसमिती. क्रांतीचे मार्ग सांगताना बघा त्यांनी लोकसमितीला महत्व दिलं.
1977 मध्ये त्यांनी देशात लोकसमित्या तयार करण्याची सूचना केली. सर्व पातळ्यांवर लोकसमित्या असाव्यात. अशा समित्यांद्वारेच जनजागृतीचं काम हे केलं जाऊ शकेल असा त्यांना विश्वास होता. सरकार लोककल्याणाची कामे करत आहे की नाही, सरकारने घोषित केलेल्या धोरणानुसार सरकार काम करत आहे की नाही, तसेच मूलभूत हक्कांवर गदा आणली जात नाही ना, हे पाहणं आवश्यक असतं. लोकप्रतिनिधींना त्यांच्या कामाचा तपशील विचारणे, खर्चाचा हिशेब मागणे, विकासाच्या कामात सरकारला हातभार लावणे आवश्यक असते. ही सर्वच कामे या समित्यांनी करावीत असे जयप्रकाश नारायण यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचं आहे शिक्षणात सुधारणा. शिक्षण पद्धती सदोष असल्यामुळेच आपल्या पुढे अनेक समस्या असतात. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात शिकविण्याची पद्धतीत तसेच परीक्षा पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. शिक्षणाचा भर घोकंपट्टीवर आहे. शिक्षण श्रमांनी प्रतिष्ठा न देता खोट्या प्रतिष्ठा जपते. शिक्षण रोजगाराची हमी देत नाही. संपूर्ण शिक्षण व्यवस्था शासनाच्या नियंत्रणाखाली असल्यामुळे तेथे अजिबात स्वातंत्र्य नसतं. म्हणून संपूर्ण शिक्षण पद्धतीच बदलली पाहिजे. शिक्षण व विद्यार्थी यांचे मैत्रीपूर्ण संबंध असतील अशी शिक्षण व्यवस्था हवी. जीवनाकडे पाहण्याचा विद्यार्थ्यांचा पारंपरिक दृष्टिकोन बदलणारी शिक्षण पद्धती असावी. शिक्षण संस्थांमधील धंदेवाईकपणा टाळायला हवा. विद्यार्थ्यांना रोजगाराची हमी मिळाली पाहिजे अशा निरनिराळ्या सुधारणा जयप्रकाश नारायण यांनी शिक्षणासंबंधी सांगितल्या होत्या. त्यानंतर पुढच्या आहे निवडणुकीत सुधारणा. भारतात निवडणुकीत अनेक सुधारणा घडवून आणाव्या लागतील, कारण त्याशिवाय प्रतिनिधी हे खरे प्रतिनिधी करू शकणार नाहीत असं जयप्रकाश नारायण यांनी सांगितलं होतं. त्यासाठी बघा त्यांनी निवडणुकीत काही सुधारणा देखील सुचविल्या. भारतातील निवडणुकीत मते व जागा यांच्यात प्रमाण नसतं. अल्पमतात असणारा पक्ष देखील सरकार बनवू शकतो. काँग्रेस पक्ष सतत निवडणूक जिंकतो, परंतु प्रत्यक्षात तो अल्पमतात असतो. काँग्रेसच्या उमेदवारांच्या विरोधात अनेक उमेदवार देखील उभे राहतात. त्यामुळे अल्पमतातील काँग्रेस पक्ष देखील निवडून येऊ शकतो. त्यासाठी विरोध पक्षांनी एकत्र येऊन आपला उमेदवार उभा करावा. छात्र संघर्ष समिती किंवा जनसंघर्ष समितीने एकमताने आपला उमेदवार उभा केला तर तो नक्कीच निवडून येईल. विद्यार्थ्यांनी ग्राम पातळीवरून ते जिल्हा पातळीपर्यंत जनसंघर्ष समित्या स्थापन कराव्या. या समित्यांनी लोकशाही टिकविण्यासाठी प्रयत्न करावा. निवडणुका न्याय व मुक्त व्हाव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. त्यांनी पक्षातील उमेदवार उभा करावा. समितीने त्यांच्यावर नियंत्रण ठेवावे. वेळ प्रसंगी त्याला राजीनामा देण्यास भाग पाडावे. या समित्यांनी फक्त नियंत्रणाचं काम करू नये तर सहकार्याची भूमिका देखील पार पाडावी. अशा रीतीने स्थायी समित्या किंवा संघर्ष समित्या समग्र क्रांतीसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. थोडक्यातच जयप्रकाश नारायण हे मुख्यतः समग्र क्रांतीसाठी सर्व भारतीयांना परिचित झाले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्रयत्न केले. स्वतंत्र भारतात ते पक्षीय राजकारणापासून दूर गेले. त्यांच्या क्रांतीच्या कल्पनेतून विद्यार्थी वर्ग जागृत झाला, परंतु विद्यार्थी वर्ग स्वतः आदर्शवादी भूमिका बाळगणारा नसतो. त्यांना योग्य नेतृत्वाची गरज असते आणि तसं नेतृत्व जर मिळालं नाही तर त्यांचा फायदा होऊ शकत नाही. मुख्यतः समग्र क्रांती या त्यांच्या संकल्पनेवर जी टीका होते ती म्हणजेच ही क्रांती कोणत्याही आर्थिक कार्यक्रमाखेरीज आखली गेली. काँग्रेस विरोधी राजकीय पक्ष एकत्र आले, त्यांच्यात मतभिन्नता होती, त्यांचा आर्थिक दृष्टिकोन देखील भिन्न होता, तरीही ते एकत्र आले. त्यामुळेच त्यांचं ऐक्य टिकवणं अवघड आहे.
याची त्यांना जाणीव झाली नाही, अशी टीका जयप्रकाश नारायण यांच्यावर केली गेली. परंतु अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर जरी टीका केली गेली असली तरी त्यांच्या क्रांतीच्या विचारांनी जनतेमध्ये निश्चितच जागृती झाली. कारण त्यानंतर 30 वर्षानंतर प्रथमच काँग्रेसची सत्ता उलथून टाकली गेली. अनेक पक्ष एकत्र येऊन त्यांनी काँग्रेस विरुद्ध एकत्रितपणे निवडणूक लढविली. 1977 मध्ये प्रथमच केंद्रात काँग्रेसेतर सरकार स्थापन झालं. तर अशा प्रकारे आपण लोकशाही समाजवाद भाग 2 बघितलेला आहे. धन्यवाद.